सन्माननीय प्रशांत गिरनारे सर, शिबिर विभाग प्रमुख अभिनंदन अलगुरे सर, श्री पार्श्वनाथ पाटील सर आणि वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे सेक्रेटरी अजित कुमार भंडे सर आणि येथे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सर्वांना माझा विनम्र नमस्कार आणि पुन्हा एकदा जय जयेंद्र. वीर सेवा दल म्हणलं की आपल्याला बाकी काही सांगायला लागत नाही. वीर सेवा दल म्हणजे नाव ही काफी आहे, नावच बोलत आहे. आणि वीर सेवा दल हे नाव फक्त नावच नसून एक विचाराची चळवळ आहे. आपल्या समाजामध्ये समाज निर्मिती या वीर सेवा दलाने जी केली, जे संस्कार पेरले गेले, त्याचे आपल्याला प्रेरणा म्हणून आपण या वीर सेवा दलाकडे आतापर्यंत बघत आलेलो आहोत. आज या ठिकाणी या वास्तूमध्ये जिथे मी उभा आहे, या वास्तूमध्ये शिक्षण क्षेत्रात, संस्कार क्षेत्रात तसेच समाजकार्याच्या क्षेत्रामध्ये हजारो आणि लाखो विद्यार्थी आता घडत आहेत. अशी पवित्र दिगंबर जैन बोर्डिंग वास्तू, त्या वास्तूचा आपल्याला जे ह्या वास्तूमध्ये आपल्याला शिकायला मिळते आणि या वास्तूमध्ये आपलं आयुष्य घडतंय, त्याच्यासारखी पवित्र गोष्ट आणि मोठी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये काही नाही असं मी म्हणतो. भगवान महावीरांनी आपल्याला जगायचा संदेश दिला, आयुष्यामध्ये कसं जगलं पाहिजे याचा आपल्याला संदेश दिला. फक्त त्यांनी जैन धर्म आपल्याला दिला नाही, तर जैन धर्मामध्ये आपल्याला महत्त्वाचे जे विचार दिले, अहिंसा, सत्य, परिग्रह आणि अनेकांतवाद, त्या चारही गोष्टींना आपल्याला प्रामुख्याने इथं समजलं पाहिजे. आज विद्यार्थी दशेमध्ये असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आयुष्यामध्ये आपण चुकत असतो, घडत असताना आपल्याला मार्ग मिळत नाही, परिस्थितीच्या नावाखाली आपण बऱ्याचशा गोष्टी चुका करून बसतो. अहिंसा म्हणजे एखाद्याला फक्त मारणं नाही किंवा एखाद्या व्यक्तीला फक्त हिंसा करणे, यापासून परावृत्त करणे हा नाही, तर अहिंसा ही आपल्या मनात असली पाहिजे. अहिंसा ही आपल्या विचारामध्ये असली पाहिजे. अहिंसा आपण आपल्या विचाराच्या दैनंदिन विचारामध्ये ठेवून एखाद्याला दुखवू नये, एखाद्याचं मन सुद्धा दुखवू नये इथपर्यंत आपण ती अहिंसा मनामध्ये पाहिली पाहिजे. सत्य बोलणं तात्पुरतं सोपं आहे, पण ते आयुष्यभर सत्य जगणं खूप अवघड आहे. सत्यात जगायचं असेल तर खूप संघर्ष करावा लागेल, पण त्याचा शेवट हा खूप मोठा असतो आणि त्याच्या इतका मोठा तुमचा जय आयुष्यामध्ये कुठे होऊ शकत नाही. अपरिग्रह म्हणजे चौथा नियम जो भगवान महावीरांनी आपल्याला दिला, अपरिग्रह. त्यामध्ये असं सांगितलं की गरजेपेक्षा जास्त आपण जे मिळवण्याच्या मागे लागतो, पैसा असेल, वस्तू असतील, संपत्ती, धन दौलत असेल, तर गरज नसताना अति पैसा कमवणे किंवा प्रत्येक गोष्टीच्या लोभाच्या मागे पडणे गरजेचं नाही आहे. तुम्ही कमी वस्तूंमध्ये सुद्धा आपलं आयुष्य समाधानाने जगू शकता. आणि शेवटचा जो विचार आहे तो म्हणजे अनेकांतवाद. आज आपण आपलं स्वतःच खरं करतो, मी म्हणत तेच खरं, समोरच्या माणसाचं ऐकत नाही आपण. भगवान महावीरांनी आपल्याला हे सांगितलं की समोरच्या व्यक्तीचं सुद्धा काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. समोरच्या माणसाची समस्या काय आहे, त्याचं सत्य काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे, त्याच्या जागेला जाऊन आपल्याला विचार केले पाहिजे. त्यामुळे आपल्यामध्ये जे वैचारिक मतभेद आहेत किंवा संसारामध्ये आज बऱ्याच लोकांचे वैचारिक मतभेद होतात, संसार तुटतात, बरेचसे व्यवसायामध्ये आपल्याला पार्टनरशिप तुटताना पाहतो आपण. यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या जागेला जाऊन आपल्याला त्याचं सत्य बघणे गरजेचं आहे आणि मग स्वतःचं सत्य पटवून देणं गरजेचं आहे. दोन्ही बाजू एकत्र येऊन आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आपण आता विद्यार्थी दशेमध्ये असताना मराठीच्या व्याकरणामध्ये ज्याप्रमाणे एखाद्या वर्तमान काळाला भूतकाळ करता येतं,
आणि भूतकाळाचं भविष्यकाळ करता येतं. वहीमध्ये तुम्ही लिहिता जेव्हा, त्याप्रमाणे आयुष्यामध्ये आपण एकदा आपला वेळ घालवला तर त्या वेळेला पुन्हा भूतकाळामध्ये आपल्याला घेऊन जाता येत नाही आणि ती वेळ परत आणता येत नाही. म्हणून या ठिकाणी मला महत्वाचं हे सांगायचं वाटतं की विद्यार्थी दशेमध्ये असताना प्रत्येकाने आपल्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. वेळ ज्याला समजली त्याला आयुष्य समजलं. एकदा वेळ गेला की आयुष्यात ती परत येत नाही. ज्या विद्यार्थ्याने त्या वेळेची संधी करून धाडस केलं तोच खरा यशस्वी आयुष्यामध्ये होतो. संघर्ष परिस्थिती आपल्या या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी हे खेडेगावातून येतात. काही विद्यार्थ्यांची परिस्थिती नसते, काही विद्यार्थ्यांची चांगली घरची परिस्थिती असते. परिस्थितीला नाव ठेवून किंवा परिस्थितीला टोकून मी गरीब घरातून आलेला आहे, माझी परिस्थिती नाही, माझी ऐपत नाही, माझी पात्रता नाही, या गोष्टी मनामध्ये विचार ठेवून आपण आयुष्यामध्ये कधी पुढे जाऊ शकतो. आपण या ठिकाणी आता जी जे काय इथं समोर बसलेला आहे, मला वाटतं साधारणतः 25-30 वयोगटाच्या आतलीच सगळी मुलं आहेत. 25 वयोगटाच्या आतलीच मुलं आहेत सगळी. तर प्रामुख्याने या ठिकाणी एक लक्षात घ्या की आपली परिस्थिती कधी आपल्याला आडीत नसते. आपण गरीब घरात जन्माला आलो ही आपली चूक नसते, पण गरीब विचाराने जर जगलो तर आपली ती 100% चूक आहे. त्यामुळे आपले विचार श्रीमंत पाहिजे, विचारामध्ये गरिबी कधी नसली पाहिजे. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे शिस्त, दुसरी म्हणजे सातत्य आणि दुसरी म्हणजे तुमचा सकारात्मक विचार. शिस्त म्हणजे ज्या माणसाला स्वतःला शिस्त नाही तो माणूस कितीही शिकला आणि किती त्याने पैसा मिळवला तर त्या गोष्टीला किंमत नसते. बेशिस्त माणूस हा कधी आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. सातत्य म्हणजे आज आम्ही एखादा कुठला तरी व्हिडिओ बघतो मोबाईलवरती, काहीतरी मोटिवेशनल स्पीच बघतो आणि त्यानंतर आपल्याला वाटतं की आज काहीतरी करायचं, दुसऱ्या दिवशी ते मोटिवेशन गायब झालेलं असतं. पण त्या मोटिवेशनला सातत्यानं आपण रोज प्रयोग केला, रोज त्या गोष्टीची सवय लावली तर त्याला कन्सिस्टन्सी म्हणतात. कन्सिस्टन्सी आपल्या कामामध्ये नसेल, भले ते मग कोणतेही काम असू दे, तर आपण ते आयुष्यामध्ये कधी पुढे जाऊ शकत नाही. एक थेंब दगडावरती पडला म्हणून ते दगड काही दुभंगत नाही, पण सतत पाण्याचा थेंब एका दगडावरती पडत राहिला तर तो पाषाण सुद्धा दुभंग पावतो. हे उदाहरण आपण लहानपणापासून ऐकत आलेलं आहे. सकारात्मक विचार म्हणजे ज्या माणसाचे विचार मनातून मेलेले असतात तो माणूस कधीही त्या माणसाला साधा खाली पडलेला कापूस सुद्धा जड वाटतो. त्यामुळं तुमचे विचार पॉझिटिव्ह पाहिजेत. पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह ऍक्शन इज इक्वल टू रियालिटी ऑफ लाईफ. जर आयुष्यामध्ये जर पॉझिटिव्ह थिंकिंग असेल आणि त्याच्यासोबत ऍक्शन्स असतील, ऍक्शन्स म्हणजे काय, ते आम्ही फक्त विचार करतो. पॉझिटिव्ह थिंकिंग विचार करून काय होणार आहे का? होतं का आपल्या आयुष्यामध्ये? काय फक्त विचार पॉझिटिव्ह करायचे? त्यासाठी आपल्याला कष्ट घेतले पाहिजेत, त्याच्यावरती काम केलं पाहिजे. एक प्रसिद्ध पुस्तक आहे सिक्रेट, त्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही जे विचार करता ते आयुष्यामध्ये म्हणतात. जे तुमच्या मनामध्ये येतं, जे तुम्ही रोज सातत्याने ज्या गोष्टीचा मनामध्ये विचार आणता, त्या गोष्टी तुम्ही स्वतः फील करता, त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात. फक्त विचार केला आणि झोपून गेलो तर त्या गोष्टी आपल्याला आयुष्यात येणार आहेत का? अजिबात येणार नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न म्हणजे काय? मी माझ्या आयुष्यातलं एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो, जे आता विद्यार्थी दशेमध्ये तुम्हाला सगळ्यांना समजून जाईल. कोल्हापूरचंच आहे, जास्त काय वेगळं असं टेक्निकल उदाहरण देत नाही. 8वी-9वी मध्ये असताना कधी काही आम्ही व्यायामशाळेत जायचो. व्यायामशाळा म्हणजे त्यावेळी तालीम, त्या तालमीमध्ये आम्ही जायचो. आता तालमीमध्ये जात नाही. तर तालीममध्ये गेल्यानंतर आम्ही असे 4-5 लोक मित्र असे त्या तालीममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी असे मुदगल माहीत असेल तुम्हाला, असं पूर्वून व्यायाम करतात ते मुदगल असायचा, बरेचसे साहित्य ठेवलेले असायचे, दोरखंड असायचा, दंड असायचा. मग आम्ही नवीन एकदम अशी पंख फुटलेली मुलं जायचो, टवाळते करायचं, पिंगल टवाळे करून फक्त एकमेकांकडे बघायचं, बॉडी दाखवायची, कोणाची हाडं असलेली हाडं दाखवायची
आणि अशाच प्रकारे असं मजा मस्ती करून आम्ही परत यायचो. व्यायाम शाळेमध्ये त्या तालीमध्ये वस्ताद असतो तुम्हाला माहिती. एक दिवस तो वस्ताद कोपऱ्यामधून आम्हाला बघत होता. आम्ही त्यावेळी बैठक मारतो. आमच्या दिवसभराच्या बैठका म्हणजे 30-40-50 त्याच्या पलीकडे आम्ही मारतो. ते पण दुसरे बघून मारतात म्हणून आम्ही मारायचो. तो वस्ताद जवळ आला. वस्तादची सवय माहिती आहे तुम्हाला तालीममध्ये काठी असते हातामध्ये. एक तर काठी असल्यानंतर उचलून फेकतो तो सगळं मातीमध्ये. तो काठी घेऊन आला आणि म्हणला किती बैठक मारणार. मारतो की म्हणलं 100 मारू शकतो. मार म्हणलं. 100 झाली. अजून 100 मार. दुसऱ्या 200 पूर्ण होईपर्यंत थोड्याफार करायला लागल्या. अजून 100 मार. डोक्यावर पडले काय म्हणला. 250-300 कशा पाय थरथरत घाम आला, अंग भिजलं. 300 पूर्ण झाल्या तरी पण माणूस तयार नाही. 400 मार. 300 पूर्ण झालेले. आता ते 400 पूर्ण करता करता अक्षरशः जीव जातो का काय असं वाटायला लागलं. 400 कशा त्याने पूर्ण करून घेतलं त्या काठीच्या धक्काने. आणि हा माणूस उचलून बरोबर मातीत टाकण्यापेक्षा बैठक मारलेला परवडल्या म्हणून 400 पण मारल्या. अजून 100 मार म्हणला. आता अजून 100 कसं जाणार. खाली बसलो. पोट म्हणला. पाठीत छान करून जोरात काठीचा एक धक्का बसला. आता ह्याचा मार खाण्यापेक्षा जेवढं चालते तेवढं करूया. 450 वर आलो. नाही 500 मारायचे मला सुद्धा. 495, 496, 497, 498, 499 आणि त्या 500 बैठक जी 500 499 पूर्ण झाल्यानंतर जी बैठक मारली होती त्यानंतर खाली कोसळलं. कारण की माझ्या डोक्यात एकच विचार होता की ह्याला 500 सांगितलं तर आज 500 करायचं. आणि काही माझी कॅपॅसिटी तुटलेली होती. 8 दिवस ना उभारता येत होतं ना बसता येत होतं. आता कुठे बसता येत होतं ते तुम्हाला समजून ज्या ठिकाणी माझी कॅपॅसिटी 40-50 होती त्या ठिकाणी त्या वस्तादाने एका क्षणी 500 बैठक मारून होते. आणि तेव्हा कळालं की जर पैलवान व्हायचं असेल तर 40-50 बैठकाने पैलवान बनत नाही. किंवा 40-50 बैठकाने एखादा माणूस बिल्डर बनत नाही. शरीरयष्टी तयार होत नाही. तो तुमचा जो 499 जो बैठक असतो ना, जी 499 नंबरची जी काय बैठकीची कळ असते ना, तिथं तुमचा खरा त्या अंगात बॉडीचा मसल तयार होतो. हीच खरी तिथं प्रगती असते. कॅपॅसिटीच्या बाहेर जाऊन काम केलं पाहिजे. मॅनिफेस्टेशन आपण करतो आज सगळ्यांना माहिती आहे. 11-11 किती करतात. 11-11 की रोज झाकायचं आणि मागून घ्यायचं. नुसतंच मागून घेतल्यामुळे काय मिळणार आहे का. सकाळी 11-11च्या टाइमला काही जणांचे अलार्म असतात. 11 वाजून 10 मिनिटाचे अलार्म असतात. 11-11 झाले की मागायचं. सकाळी असतो संध्याकाळी असतो. त्याला मॅनिफेस्टेशन केलं की आम्हाला आमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आमच्या पूर्ण होणार. मॅनिफेस्टेशन फक्त करून मागून विचार करून तुमच्या होत नाही. मॅनिफेस्टेशन कम्प्लीट करण्यासाठी त्याला तुमच्या कृतीत आणावं लागतं. आणि या गोष्टी कृतीत आणत असताना हे जे मी तुम्हाला आता उदाहरण सांगितलं 500 बैठका ज्या माझ्या वस्तादाने माझ्याकडून मारून घेतल्या त्या खरोखर आपल्या आयुष्याच्या जीवनामध्ये आचरणात आणावं लागतात. त्या कशा तुमच्या कॅपॅसिटीच्या पलीकडे जाऊन काम करा. तुमची कॅपॅसिटी आता कोण व्यावसायिक उद्या जाऊन मी म्हणतील की मी व्यवसाय करणार आहे. काही जणांची स्वप्न असतील मी महिन्याला ₹1 कमवणार. नुसतं बोलून तुमचे ₹1 येणार आहेत का. मी 500 कोटीची 1000 कोटीची कंपनी उभा करणार. नुसतं बोलून कंपनी 500 कोटीची आणि 1000 कोटीची उभा करणार आहे का. दुसरा तत्वज्ञान देऊन किंवा फक्त सांगून मोठेपणा घालून तुम्हाला ती कंपनी बनवता येणार आहे का. त्यासाठी स्वतःची कॅपॅसिटी तोडून तुम्हाला बाहेर जाऊन काम करायला पाहिजे.
आणि ती कॅपॅसिटी बनवून घेण्याचं काम आयुष्यामध्ये गुरु करत असतो, एक वस्ताद करत असतो, तर कोच लागतो. आपल्या धर्मामध्ये भगवान महावीर आपल्याला गुरु लाभलेले आहेत, आपले शिक्षक आपल्याला गुरु लाभलेले आहेत, आपले आई वडील आपल्याला गुरु लाभलेले आहेत. त्यांचे विचार आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं सामावून घेऊन ते काय सांगतात, त्यांचे विचार काय आहेत हे आचरणात आणणं गरजेचं आहे. आत्मविश्वास, मला सांगा, आता इथं उपस्थित असलेल्या किती लोकांना वाटतं की माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे, मी काय ते करू शकतो? हात वर करा. तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाही? मी एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारला, आत्मविश्वास म्हणजे काय? म्हणला माझ्याकडे आयफोन आहे. आयफोन असला की आमच्याकडे आत्मविश्वास येतो. आयफोनचा लोगो दिसला की आमच्याकडे आत्मविश्वास तयार होतो. आम्ही अँड्रॉइडवाल्यांना विचारत नाही. आणि आयफोन सोबत कॉलेजच्या जीवनामध्ये, स्कूलमध्ये एखादी जर गाडीवरती मुलगी बसली तर मग काय माउंट एव्हरेस्टवरती आमचा आत्मविश्वास जातो, आहे की नाही? आम्ही मोबाईलच्या दुनियामध्ये इतकं गुरफटून गेलोय की आम्हाला आज काय करतोय, कुठे जातोय काहीच कळत नाही. काही जणांना असते डोक्यात आलिया भटचं वय काय, ते आलिया भटचं वय काय म्हणून ते मोबाईल उघडत नाही. मग इंस्टाग्राम मध्ये नाचणारे अशी बरेचसे असे रील्स चालू होतात. असं स्क्रोल करत 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 2 तास त्याला गेलेले कळत नाही. 2 तासानंतर त्याला कळतंय मी आलिया भटचं वय बघायला आलो, विसरलोच. नंतर मोबाईल बघून 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 त्याची झोप एवढी आयुष्यात उठून गेलेली आहे की आता आजकाल त्याला झोप लागत नाही. मग युट्यूबला येत ते, युट्यूबला येऊन हाऊ टू स्लीप चे व्हिडिओ बघायला चालू करतो. ते हाऊ टू स्लीपचा व्हिडिओ चालू केल्यानंतर ती समोर असलेली लेडीज पहिलंच वाक्य सांगते, सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बाजूला ठेवा. त्याने आपला बाजूला मोबाईल ठेवून टाकला. पुढची 10 मिनिटं काय सांगायचं तर ऐकलीच नाही. अशी आपली अवस्था झाली आहे. काय करतोय, कुठे जातोय, कसं जगतोय, काय चाललेलं आहे, काय करायचं आहे आयुष्यामध्ये काही माहित नाही. संकट आणि नशीब या 2 गोष्टींचा विचार केला तर आज तुम्ही बघाल तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकट आहे. कोणाला आर्थिक अडचणी आहेत, कोणाचे मतभेद, घरामध्ये मतभेद आहेत, घरामध्ये पटत नाही आहे, कोणाला हॉस्पिटलचं काही टेन्शन आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी टेन्शन आहे आणि प्रत्येकाला वाटतं की माझंच टेन्शन सगळ्यात मोठं आहे. तर संघर्ष हा जेव्हा आयुष्यामध्ये येतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण इथे संपलेलो आहोत. पण आयुष्याची खरी सुरुवात ही संघर्षातून चालू होते. ते तुम्हाला तुमची पात्रता दाखवण्यासाठी येतं की बाबा मी तुझ्याकडे आलोय कारण की तू त्या लायकीचा आहेस म्हणून. तुझी लायकी नसली तर संघर्ष मी तुझ्या आयुष्यात आणलाच नसता. तर स्वतःला नशीबवान समजा. तुमच्या आयुष्यामध्ये जर संघर्ष, अडचणी, समस्या येत असतील तर तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करण्यासाठी जन्माला आहे ना गिव्हअप करण्यासाठी आलो आपण. संघर्ष, ज्याच्या आयुष्यामध्ये समस्या नाही त्याचं आयुष्य समस्याने भरलेलं असणार आहे. तुम्हीच एक समस्या असणार आहे. समस्या हे आपल्याला शिक्षण देण्यासाठी येतात, समस्या आपल्याला शिकवण्यासाठी येतात आणि त्या समस्याला तोंड देऊन आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असतं. एक जुनी म्हण आहे की माणसाने आयुष्यामध्ये गरुडासारखं राहिलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल गरुड आणि गिधाडाची कथा. गरुड हा आकाशात उंच भरारी मारतो, गिधाडी मारतो. पण गिधाड आणि गरुडामध्ये 2 फरक आहे. गिधाड फक्त जिवंत प्राण्याची शिकार करून खातो आणि गिधाड
वरून काय पडतंय का, कोण मरतंय का, कुणाच्या आयुष्यात कुणाची वाट लागते का, तेच बघत असतो. त्याला गिऱ्हाड प्रवृत्ती म्हणतात. एखाद्याच्या दुःखामध्ये सुख मिळवणं, की कोण कधी पडेल, कोण कधी हरेल, त्यानंतर मी त्याच्या आयुष्यामध्ये जाऊन त्याचा खेळ पडणावा करेल, ही गिऱ्हाड वृत्ती. म्हणून बऱ्याच ठिकाणी आपल्याला गोष्ट ऐकायला मिळतात की गिऱ्हाड वृत्ती असे शब्दप्रयोग करताना आपण ऐकतो. स्वतः कष्ट करून स्वतःच्या पायावर उभा राहणे म्हणजे गरुड प्रवृत्ती. गरुड कधी बघा तुम्ही मेलेलं खात नाही, ते स्वतः शिकार करून स्वतःच खातं, स्वतःची शिकार करून स्वतः मिळून खातं ते. पण गिऱ्हाड काय करतं, गिऱ्हाड कोणतं वाढवत असतं. आज कोण वरून पडणार का, आज कोण आपल्याला आयटम मिळणार का, ते म्हणतात ना आयटम वेळ मागोबा, कसं असतं त्याचं. ती स्वतः कधी शिकार करत नाही. आपल्या आयुष्यामध्ये आपले प्रथम गुरु आई वडील त्यांनी आपल्याला जन्माला घातलं, इतकं मोठं केलं, या ठिकाणी या पवित्र ठिकाणापर्यंत आपल्याला पोहोचवलं. ते आयुष्यातले खरे प्रथम गुरु. त्यांनी आपल्यासाठी पैसा कष्ट करून उभा केला, आपल्याला इथपर्यंत आणून पोहोचवलं. तर त्यांनी त्यांच्या कष्टातून तुम्हाला इथपर्यंत आणण्याचं काम केलेलं आहे. काही जणांच्या घरामध्ये मुबलक पैसा असेल, प्रॉपर्टी असेल, बॅकग्राऊंड चांगला असेल, पण एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही आई वडिलांच्या संपत्तीवर जगाला चालू कराल, तेव्हा तुमच्या आणि त्या गिऱ्हाडमध्ये काही फरक नसणार. तर आयुष्यामध्ये गिऱ्हाड म्हणू नका, गरुड म्हणा. स्वतःच्या हिमतीने स्वतः जे काय असेल ते स्वतः तयार करा. आई वडिलांचं काय आहे काय नाही याचा विचार करू नका. त्याची विजास मारत कॉलेजमध्ये शाळेमध्ये फिरू नका. माझा बाप हा आहे, माझा बाप या पोस्टवरती आहे, माझ्याकडे इतका पैसा आहे. ते तुमचं नव्हे, तुमचं स्वतःचं काय त्याचा विचार करा. तुम्ही स्वतःच्या कष्टाने इथं काय आणलेलं आहे, स्वतःच्या कष्टाचं तुमचं काय बघा. अंगावरचा निदान एखादा शर्ट कापड तरी आपण स्वतःच्या पैशाने घेतलेला आहे का त्याचा विचार करा. बरेच विद्यार्थी लहानपणापासून काम करतात, त्यांचं मी स्वागतच करतो. पण ज्यांनी अद्याप कुठल्याही आयुष्यामध्ये काम चालू केलेलं नाही आहे, अजून कष्ट करणे ह्या गोष्टी माहीत नाही, त्यांनी निदान त्या गोष्टीचा विचार करावा. स्वतःच्या पायावरती कसं लवकरात लवकर उभा राहता येईल याचा पुरेपूर प्रयत्न करावा. मी आता या ठिकाणी हा विषय होता आजचा की मी कसा घडलो. आता ते खूप काही महत्वाचं वाटत नाही, तरी पण माझ्या आयुष्यातला किस्सा सांगतो. तुम्हाला वाटत असेल इथं उभारलाय म्हणजे हा कुठल्या तरी सोन्याच्या चमच्याने तोंडात जन्माला आला असेल, तर माझी छोटीशी स्टोरी सांगतो तुम्हाला. त्याचा काही वापर करता आला तर करून घ्या. माझं गाव मूळ हुपरी. हुपरी माहित असेल बऱ्याचशा लोकांना, चांदीचं गाव. आमच्या गावामध्ये चांदी व्यवसाय सोडून इतर कुठल्याही गोष्टीला किंमत नाही. शिक्षणाला किंमत नाही. फक्त तो ज्याच्याकडे चांदी जास्त तो श्रीमंत, त्याला किंमत जास्त. तिथं फक्त व्यवसाय चालतो. व्यवसाय सोडून दुसऱ्या गोष्टीला काही जास्त किंमत नाही. एक तर तिथं लोक चांदी काम करतात, नाहीतर एक तर डायरेक्ट MIDC करतात. अशा वातावरणामध्ये ज्या ठिकाणी 24 तास भांडण मारामाऱ्या कल्लोळ चालू आहे, ज्या ठिकाणी 24 तास प्रगती आयुष्यात कधी होणार नाही असं वातावरण आहे, अशा ठिकाणी आम्ही वाढलो. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मराठी माध्यमातून जेव्हा आम्ही चालू केले तेव्हा पूर्वी पाटी पेन्सिल होतं. पाटी पेन्सिल, उलट्या हाताचा मार, काठीचा. त्यावेळी आम्हाला संध्याकाळी दूध आणि सुकडी मिळायची. आता इथं ज्या लोकांना सुकडी माहिती आहे त्यांना सांगत नाही, पण सुकडी म्हणजे दुष्काळाच्या काळामध्ये जेव्हा काय नसायचं तेव्हा वाटली जाणारी जी बुट्टी, याला आपण गव्हाची सुकडी करून द्यायचे. तर रोज संध्याकाळी 1 ग्लास दूध आणि सुकडी मिळायची तेव्हा आम्ही पहिली दुसरीला असताना.
ते पाटी पेन्सिल घेऊन आम्ही आमचं शिक्षण चालू केलं होतं. आजच्या तरुण पिढीला त्या गोष्टी माहीत नाहीत. वडील आमचे पाटबंधारे खात्यामध्ये 1.5 लाख होते. आयुष्यात कधी 1 रुपया माझा घेतला नाही. नॉन करप्टेड, कधी कोण चहा दिला तर त्याचं माणसाचं काम करणार अशी व्यक्ती. त्यामुळे आम्ही श्रीमंती कधी बघितलीच नाही. आमच्या वडिलांचे मित्र यायचे त्या काळच्या मारुती 800, मारुती 100 वगैरे गाड्या असायचे. पण आम्हाला आमचं घरचं घर कधी आम्हाला सगळं करता आलं नाही ना. आमच्या घरात कधी आमची स्वतःची 2 व्हीलर बघायचं आम्हाला कधी स्वप्न आमची पूर्ण झालं नाही. परिस्थिती अतिशय म्हणजे ॲव्हरेज अशी. मला आठवते दर महिन्याला किराणमाला दुकानमध्ये आम्ही जायचो तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने जाणवायची. मी 12वी पर्यंत जाऊपर्यंत आमच्या किराणमाला दुकानाची कधी उधारी संपलीच नाही. कधी संपली नाही. त्या महिन्याची उधारी दिली की पुढच्या महिन्याची असेल, पुढच्या महिन्यात दिली की त्याच्या पुढच्या महिन्याची असायची. आणि ते उधारी मागतोय म्हणून मी जायचं नाही तिथे. लांबूनच फोन यायचा, पण आता मम्मीला पाठवायचं आणि कोणतं जाईल. अशा परिस्थितीमध्ये कशी 10वी पूर्ण केली. 10वीला बऱ्यापैकी मार्क्स मिळाले कसे. त्यानंतर मी सायन्सला ऍडमिशन घेतलं. सायन्सलाही कसं तरी देव भावला होता, ऍडमिशन मिळालं. 12वी पास झालो. 12वी पास झाल्यानंतर घरची परिस्थिती नाही म्हणून मेडिकल इंजिनिअरिंग करायचं नाही ठरवलं. आणि स्वस्तात कोर्स कुठला तर बॅचलर ऑफ सायन्स. चला बॅचलर ऑफ BSc करूया. बॅचलर ऑफ सायन्स म्हणतात BSc. कोणी मार्ग दाखवणार नव्हतं, कोणी सांगणार नव्हतं की तुम्हाला कुठे जायचं आहे, आयुष्यामध्ये काय करायचं आहे, कोणत्या फील्डमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करू शकता. मी लहानपणी असताना उत्तम आर्टिस्ट होतो. खूप लहानपणापासूनच म्हणजे 2री-3री पासून मी स्केच बनवायचो. कोण सांगितलं असतं तर आता मी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये AutoCAD एक मोठा डिझायनर बनलो असतो. पण तरी कोण मला सांगितलंच नाही तुम्हाला कुठे जायचं आहे, JD आर्ट करायचं आहे, JJ स्कूल ऑफ आर्ट कुठे आहे, काय आहे आयुष्यामध्ये, तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. कुठलाही सल्ला नाही, कोण मार्ग दाखवणार नाही. जे उठतं ते आमच्या इकडे त्या उचलीमध्ये चांदीची वरावणी म्हणतात त्याला. असे बाकडा असतं बारकं, त्याच्यावरती पंजे बनवले जातात. शिक्षणाचं कोणाला ज्ञान नाही. मग असेच तुमच्यासारखं आम्ही त्यावेळी मित्र तिथे शहाजीराव कॉलेजमध्ये आलो. आणि माझ्या मित्राने सांगितलं की एक डिग्री आहे मला, त्यामध्ये बॅचलर ऑफ सायन्स आणि लॉ दोन्ही डिग्र्या एकत्र मिळतात. अरे वा, BSc पण एकत्र आणि म्हणलं LLB पण एकत्र. चला आपण सायन्स घेतलं तर सायन्स पण होते आणि लॉ पण होते. वकील होऊया मला. तर पैसे नाही, वडिलांच्या वरती ताण द्यायचं नाही, मला आता ठरवलेलं होतं. नंतर ते ऍडमिशनचा फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर 6 महिने उलटले. 6 महिने उलटल्यानंतर कळालं की आपण ज्या अभ्यासक्रमाला, ज्या डिग्रीसाठी आम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे ती डिग्री BSc नाही तर ते बॅचलर ऑफ सायन्स नाही तर ते बॅचलर ऑफ सोशल आहे. ते डिग्री चुकीची आहे. मला माहितीच नव्हतं. मी विचार करत होतो की ती सायन्सची डिग्री मिळणार आहे आणि 6 महिन्यानंतर जाऊन कळालं की ती सोशल आहे. सोशल लॉ, बॅचलर ऑफ सोशल लॉ, BSL. अशी आमची दरवर्षी अवस्था. म्हणजे 6 महिने उलटून गेले तरी सुद्धा कुठल्या डिग्रीचा अभ्यासक्रम शिक्षण घ्यायला लागतोय मलाच माहित नाही. पहिला दिवस असा होता की फायनल इयरच्या वर्गात जाऊन बसलो आम्ही. मी फर्स्ट इयरचा आणि माझा मित्र पण तसाच. म्हणजे त्याचा ऐकून मी आलेलो होतो. म्हणजे आम्ही दोघेही अतिहुशार. आमचं कॉलेज चालू होणार होतं 7 दिवसानंतर. 5 वर्षाचा कोर्स असतो 12वी नंतर. त्याला BSL LLB कोर्स म्हणतात. शहाजीराव कॉलेजमध्ये कोर्स आहे. आणि एक आठवडा मी आधी आलो होता. त्यावेळी फायनल इयरचे म्हणजे जे आता नुकतेच वकील होऊन बाहेर पडणारे विद्यार्थ्यांचं क्लासेस चालू होते. आम्ही जाऊन बसलो पुढे. आपण पूर्ण गेलो तेव्हा असा पूर्ण वर्ग भरलेला होता. एक पण जागा नाही.
सर म्हणले बसा आता इथे कुठेतरी ऍडजस्ट करून, मग एकाच बेंचवरती साईडला बसवलं आम्हाला, कसं तरी जागा करून आम्ही बसलो तिथे. तर मग मी सगळ्यांची गाडी विषय एवढं काय आपण एवढी लहान आहे काय, मग त्याला हळूच विचारलं कुठले लेक्चर चालू आहे. त्याने सांगितलं कुठलं काही ज्युरिस्प्रुडन्स काहीतरी चालू होतं. त्याने आमची चौकशी केली, त्यानंतर आम्ही त्याला सांगितलं की आम्ही फर्स्ट इयर प्री लॉचे विद्यार्थी आहे. ते मला फायनल इयरच्या वर्गातून बसला. म्हणजे विचार करा, त्यावेळी मार्ग कोणीच दाखवणार नव्हतं, म्हणून दुसऱ्या शाळेत जाऊन बसणं, वर्ग कुठलाही माहीत नसणं, 6 महिन्यानंतर डिग्री स्वतःची कुठल्याही माहीत नव्हती, 6 महिन्यानंतर डिग्री कळाली की माझी डिग्री आहे. अशा परिस्थितीमधून मी माझं शिक्षण पूर्ण करत इथपर्यंत आलो. 12वी पर्यंत कधीही सरळ अभ्यास केला नव्हता. 12वी पर्यंत मी प्रामाणिकपणे सांगतो, मी कॉप्या केलं होतं, कॉप्या करून पास झालेलो होतो. फर्स्ट इयरला आलो. फर्स्ट इयरला आल्यानंतर सुद्धा पूर्वीची लागलेली सवय काय केलेली नव्हती. मग त्यावेळी आमच्या एक्झाम हॉलमध्ये सर आले, कमलेश्वर म्हणून होते. त्या माणसाची कृपा झाली, त्याने थोडंसं पुढं मागं बघू दिलं मला, कर पण आज एक दिवस पुढच्या वर्षी अभ्यास करायचा. त्याला कदाचित तयार असेल आमच्यावरची. दुसऱ्या वर्षी ती सवय काय तशी जाणार नव्हती, पण दुसऱ्या वर्षी एक चमत्कार झाला. आयुष्यात पोरगी आली, एक मुलगी आवडायला लागली, आणि त्या मुलगीनं आणि आमच्या वर्गातल्या सीआर एक क्लास रिप्रेझेंटेटिव्ह 2 मुली होत्या, दोघींनी एका वेळेस प्रपोज केलं मला. त्यावेळी अवतार म्हणजे सांगतो तुम्हाला, असं कपाळाला अस्टिकट लावलेला विद्यार्थी, शर्ट सोडलेला आणि असा फोल्ड आणि एक हातात वही. 12वी पर्यंत सायकल मिळालेली नव्हती, 12वी नंतर सायकल मिळाली होती. लाज वाटते म्हणून बाहेर लावून यायचो आम्ही, कोणतरी बघायला म्हणून. मग ज्या सीआरने मला प्रपोज केलं, ती म्हणली तू पुढच्या वर्षी या नेक्स्ट इयरच्या वर्गातला सीआर लावला पाहिजे. प्रेम आहे काय म्हणजे एकदम कंडिशन लावा लागली. आणि दुसरी होती ती एकदम निखळ प्रेम होतं तिथं, तर तिला कॅन्सल केलं. म्हणजे बरे आपलं तिथं काय सीआर व्हायची गरज नाही, एवढा ताण घ्यायची गरज नाही. आयुष्यामध्ये खूप कोवळं असतं, नाजूक असतं, आणि जेव्हा ते तुटतं ना तेव्हा खूप कळ लागते आपल्याला. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आज क्षण जातो, असंच झालं. आणि त्यावेळी आयुष्यातल्या कॉप्या करायचं बंद झालं. विचार मनात घेतला की आता निदान आपण आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर असंच रडगाणं गात आपण जगणार. लॉ झाल्यानंतर, वकील झाल्यानंतर आमच्या घरामध्ये कोणी वकील नव्हतं. वकिलीची प्रॅक्टिस चालणार की नाही याची शंका होती. म्हटलं ते वकील चालू केल्यानंतर आम्हाला पुढचे 5 वर्ष 6 वर्ष कोण केस देणार नाही हे माहित नाही. त्यावेळीची परिस्थिती अशी होती, इतकं टेक्नॉलॉजी वाढलेली नव्हती. कोणतरी आपला स्प्लेंडरवर वकील यायचे, मग आम्ही म्हणायचो आता हेच आयुष्यात काढत बसणार आहे आयुष्यभर. थोडस मोठे विचार होते. परिस्थिती जरी गरिबीची असली तरी विचार डोक्यामध्ये मोठे होते. मग आमच्या सरांना विचारलं, सर मला अशी कुठली तरी डिग्री सांगा, आता हे चुकले जाऊ दे, जेणेकरून मला डिग्री झाल्या नोकरी लागेल, पास झाल्या पुढच्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात मला जॉब लागला पाहिजे. तर ते म्हणले सीएस कर. तर तुला सीएस जमणार नाही म्हणे, तुला 10वीला 52%, 12वीला कसा बसला तू 56-57% पाडलायस, तुला सीएस जमणार नाही. मी म्हणलं सर ते काय पण असू दे, माझी करायची तयारी आहे, पण म्हणलं आता वडील रिटायरमेंटला येतील, घराची परिस्थिती म्हणलं आता अशी किराणा मला दुकानाची उधारी टिकवून राहायची नाहीये, काहीतरी करायचं आहे. आणि त्यावेळी आयुष्यामध्ये पहिल्यांदा माझ्यातला विद्यार्थी, माझ्यातला यशस्वी व्यक्ती त्यावेळी तयार झाला. मी स्वतःवर अभ्यास करायला चालू केला. तुम्हाला पटणार नाही, मी 12वी फर्स्ट इयर पर्यंत कॉप्या करत होतो, पण 3rd इयरला ते शहाजी लॉ कॉलेज अख्खं माझ्या नोट्स वापरत होतो. मी हातांना लिहून काढलेल्या सगळ्या
आयुष्यामध्ये प्रेमाचा ब्रेकअप झालेला होता, तो इतका आघात झालेला होता की मनाशी ठरवलेलं होतं काहीतरी करून दाखवायचं. तुम्हाला पटणार नाही, मी 3rd इयरला शहाजी लॉ कॉलेज सोडून टाकलं कारण की ती मुलगी मला रोज दिसायची. मी भारतीय विद्यापीठमध्ये ऍडमिशन घेतलं, तर दिसली की अभ्यासच व्हायचा नाही, डिस्टर्बच केले ना, ते डोक्यातनं जायचं नाही, नकोच दुसरीकडे जाऊया म्हणलं. कॉलेज सोडलं. कॉलेज सोडताना अजूनही तिथला एक शिपाई मला आठवतोय, चाललायस परत येत जा, नाही म्हणलं. ज्या दिवशी आयुष्यात यशस्वी होईल त्या दिवशीच या कॉलेजमध्ये पाय ठेवणार. आणि तुम्हाला पटणार नाही, मी सेंट्रल गव्हर्नमेंटची सीएससी पदवी ज्याचा निकाल 0.5% लागतो, त्यावेळी फक्त कोल्हापूरमध्ये 4-5 हार्डली सीएस होते. आता सीएस म्हणजे काय हे सांगतो पहिला. चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाउंटंट ह्या ऍक्ट ऑफ पार्लिमेंटचे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट आहेत, ज्यामध्ये पुस्तकं बघितलंच की लोक विद्यार्थी सोडून देतात, पुढे जात नाही. पुस्तकं इतकी येतात की कमीत कमी माझ्या उंचीचे तरी पहिल्या वर्षाचा सिलेबस असतो. आज एवढं वाचायचं म्हणलं की आपल्या अंगावर येते, जीवावर येते. तर पश्चिम महाराष्ट्रामधून मी एकमेव विद्यार्थी होतो की जो सीएस मध्ये फर्स्ट क्लास त्यावेळी एकदाच पासआउट झालेलो होतो. फर्स्ट क्लास ऍट ए टाइम पासआउट झालेलो, 2 डिग्री ऍट ए टाइम मिळवलेल्या होत्या. आणि 2009 साली हे पासआउट झाल्यानंतर मला माझं ट्रेनिंग मुंबईला करायचं होतं. मुंबईला जायची परिस्थिती नाही, खिशात पैसे नाही, वडिलांची ताकद नाही. अशा वेळी एक राजकीय व्यक्तीच्या माध्यमातून मला एका व्यक्तीने मुंबईच्या आमदार निवासमध्ये राहायची सोय केली. आमदार निवासामध्ये तुम्हाला कधीतरी आयुष्यामध्ये आमदार निवासमध्ये कोण गेला असेल माहित नाही मला, आकाशवाणी आमदार निवासमध्ये कधी गेला तर जाऊन या. तिथे ना रोज कोण ना कोणतरी महाराष्ट्रातून येत असते काहीतरी कामाला. कोणाच्या कोर्ट केसेस असतात, तारखा असतात, कोणाचं हॉस्पिटल असते, टाटा हॉस्पिटलला कामं असतात. म्हणजे बऱ्याचशा प्रकारची अशी महाराष्ट्रातून वेगवेगळी माणसं येत असतात. आणि सकाळी 7-7:30ला ट्रेन पोहोचली सीएसटीला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. गर्दी होते, प्रचंड गर्दी होते. मग आमचं दिनक्रम असायचं, सकाळी 5 वाजता उठायचं, एक इंडक्शन आणून ठेवलेलं असायचं, तिथे मी घरातून सांजा डब्यामध्ये आणून ठेवलेला असायचा, तो शिजवायचा, ते करून खायचं, ते परत खायचं कपाटात ठेवायचं. आणि ते काय केलंच नाही असं वातावरण निर्मिती करून 6:30 म्हणजे मी काय ती लोक यायच्या आणि एक वेळ गर्दी इतकी व्हायची, अक्षरशः वरांड्यामध्ये झोपावं लागायचं. आणि बऱ्याच ठिकाणावरून लोक येत असल्यामुळे एक मोठा म्हणजे त्याला आम्ही कॉमन मध्ये जास्त किंमत दिली, ठिकणे इतकी झालेली होती. आज तुम्हाला एक विकून बघितलं तर तुम्ही रात्रभर झोपणार नाही, पण त्या आमदार निवासमध्ये तिथे गेला तर तुम्हाला प्रचंड ठिकणं बघायला मिळते. तुम्ही झोपू शकत नाही. अक्षरशः 100 ठिकणं अशा आजूबाजूला फिरायची, ते रात्रभर ठिकणं मारायचं, औषध घेऊन साईडला बसायचं, त्या वासातच तसं झोपून टाकायचं. मग वैतागाला की त्या रूम मध्ये झोप लागत नाही म्हणून वरांड्यात जाऊन झोपायचं. ज्या राजकीय व्यक्तीच्या माध्यमातून मला इथे राहण्याची सोय झाली, तिथून माझं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी मराठी माध्यमातला विद्यार्थी असल्यामुळे माझं इंग्लिशवर इतकं काय माझं प्रभुत्व नव्हतं. पण मनाशी इतकं ठाणलेलं होतं की काही करून जो शब्द दिलेला होता की एकदा माझी डिग्री झाली की मला जॉब लागलाच पाहिजे, आणि जॉब लागल्याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये काय आपली आर्थिक प्रगती होणार नाही, सगळं माहित होतं. तर त्या इंग्लिशचा इतका मनामध्ये भाव करून ठेवला होता की आपल्याला इंग्लिश बोलता आलं नाही तर आपल्याला इंटरव्ह्यूला कोण खरा येणार नाही आणि आपल्याला काही नोकरी मिळणार नाही. म्हणून 1 महिना मी बाजूला असलेल्या गांधी मैदानाच्या बाजूला एक गार्डन आहे, ते गार्डन सकाळी 10ला बंद होतं. ते ब्लॉक लावल्यानंतर ते परत संध्याकाळी 4-5 वाजता उघडतात. तर तिथल्या वॉचमॅनला सांगायचो
मी आज बसतो लॉक दुपारी संध्याकाळी 5 वाजता आला असतो मी बाहेर जातो. तो लॉक लावायचा, एकटंच बसायचं, बड मोठ्या मोठ्याने स्वतःच वाचून इंग्लिशवरती थोडंसं काय जमते का बघायचं. असं करत मी माझ्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू दिला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये. पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये माझं सिलेक्शन झालं. आयुष्यात मी पहिला दुसरा इंटरव्ह्यू कधी दिलाच नाही, पहिलाच इंटरव्ह्यू दिला, सिलेक्शन झालं. बरेचसे त्या मुंबई महानगरामधून आलेली एकदम गोरी एकदम अशी देखणीपान मुलं मुली, आणि एकच कॅन्डिडेट सिलेक्ट करायचा होता. सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर माझं मला पटत नव्हतं. एचआरला प्रश्न विचारला. आतमध्ये गेल्यानंतर एचआर आपला महाराष्ट्रात होता. सर मला माझं तुम्ही निवड का केली हे फक्त जरा असं सांगा म्हटलं. तर त्याने म्हणलं, महेश युअर इंग्लिश इज व्हेरी गुड. तर किती विलक्षण गोष्टी आहेत बघा. मराठी माध्यमातून अतिशय खालच्या दर्जाच्या विभागातून, जिथं तुमची आयुष्यात कधी प्रगती होणार नाही, ज्या ठिकाणी लोक एमआयडीसीला लोक कामाला जातात, अशा भागातून येणं, शिक्षण पूर्ण करून मुंबईत पोहोचणं आणि आयुष्यातल्या पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये चांगल्या पद्धतीने सिलेक्शन होणं विलक्षण गोष्ट आहे. तुम्हाला हे सांगायला मला आवडेल की ज्या माणसाने 2009 साली मला राजकीय व्यक्तीच्या माध्यमातून आमदार निवासमध्ये राहण्याची सोय केली, ती व्यक्ती आणि मी आज आम्ही एक व्यावसायिक पार्टनर आहोत. आज आम्ही बिझनेस पार्टनर आहे. नीतीचा खेळ बघा. ती व्यक्ती सुद्धा जैन धर्मातली आहे. म्हणजे किती योगायोग की आज मी दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये या पवित्र ठिकाणी मी आज तुम्हाला काहीतरी सांगायला उभा आहे. आणि माझ्या आयुष्याची ज्या माणसामुळे सुरुवात झाली तो माणूस सुद्धा जैन धर्मातच निघाला. सो आयुष्याचा प्रवास असाच आहे. आता महत्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी काम करणार की नाही करणार, आम्ही यश प्राप्ती करणार की नाही करणार. मॅनिफेस्टेशन, मगाशी मी सांगत होतो, मॅनिफेस्टेशन सिक्रेट पुस्तक मधल्या काही गोष्टी की मनात विचार केले, आपण सातत्याने ते विचार केले की आपल्याला त्या गोष्टी मिळत असतात. फक्त मिळणार नाही तर त्या आपल्याला प्रत्यक्षात कृती आणाव्या लागतात. तुम्हाला एक त्याचं सिक्रेट सांगतो माझ्या आयुष्यातलं. 2012 साली जेव्हा मी कोल्हापुरात पुन्हा परत इथं आलो तेव्हा माझा आर्टिकलशिप चालू होतं. म्हणजे त्याला काम कर, म्हणजे शिक्षण पूर्ण होण्याच्या आधी 2 वर्ष काम करावं लागतं एखाद्या कंपनीमध्ये. तेव्हा माझा स्टायपेंड मुंबईमध्ये फक्त 4,000 रुपये होता. ते 4,000 रुपयेमध्ये भागत नसायचं, काहीच व्हायचं नाही. जेवण अक्षरशः 25 रुपयाला मिळते म्हणून चर्चगेट वरून मरीन ड्राईव्हला 3 किलोमीटर चालत जायचं. आणि येताना परत भूक लागली म्हणून त्यावेळीचा पार्लेजीचा 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा आणि परत घेऊन येताना रात्री खायचं. अशी तर वेळ तुमच्यावरती नाही. त्यानंतर मी माझं ट्रेनिंग करत असताना नुकतीच त्यावेळी 2000 मला वाटतं 11 साली आता रॉयल एनफिल्डचे, आता तुम्ही बघता रॉयल एनफिल्ड क्लासिकचं नुकतंच एक नवीन मॉडेल लॉन्च झालेलं होतं आणि ते माझ्या स्क्रीनवरती मी लावलेलं होतं. आणि त्या गाडीला मी रोज बघायचो. आणि माझी पहिल्यापासून एक सवय आहे, नसेला खिशात विचार करायचा, मिळेल की कष्टानेच मिळणार नाही, कसं कुठून तरी मिळेल ना, आपण विचार मोठा करायचा. ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर 3 महिने कंप्लीट झाले. मी माझ्याकडे 3 शुगर फॅक्टऱ्या मी इन्चार्ज होतो. तर तीच गाडी जी मी माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती शिकत असताना लावलेली होती, ती 3ऱ्या महिन्यामध्ये माझ्याकडे मी कॅशमध्ये पूर्ण घेतली. नंतर मी थोडंसं उदाहरण तुमच्या आयुष्यामध्ये कुठे रिलेट करावं म्हणून सांगायला लागलं, त्याचा काही मोठेपणा नाही. नंतर आम्ही मल्टीपब्लिक पिक्चर बघितला. त्यामध्ये स्विफ्ट गाडी लॉन्च झालेली होती. त्या पिक्चरमध्ये ती गाडी दाखवलेली होती. ती गाडी इतकी आवडली नाही मला आयुष्यात पहिल्यांदा गाडी घेतली तर तीच घ्यायची. आणि माझ्या आयुष्यातली पहिली 4 व्हीलर स्विफ्टच घेतली. नंतर आमच्या कारखान्याच्या चेअरमनच्या मर्सिडीज सोबत
मी फोटो काढलेला होता आणि त्याच्या बाजूला मी माझी टू व्हीलर लावलेली होती आणि सारखा ते फोटो काढायचो, ती मर्सिडीज बघायचो, स्वतःला बघायचो आणि माझी साईडला उभा असलेली टू व्हीलर बघायचो. माझ्या आयुष्यामध्ये पण अशी गाडी येईल. मुंबईमध्ये जॉब लागल्यानंतर तिथं सुद्धा आमच्या चेअरमनच्या मर्सिडीज सोबत आम्ही बरेचसे फोटो काढलेले. जायचे, फोटो काढायचे. तुम्हाला पटणार नाही, 5 वर्षापाठीमागे माझ्याकडे मर्सिडीज सी क्लास आली, मला कळालं सुद्धा नाही. गेल्या 5 वर्षापाठीमागे मी जेव्हा स्वतः मर्सिडीज घेतली तेव्हा मला त्या गोष्टीचं मोठेपण वाटलं नाही, पण ते कधी आयुष्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने देईल ते तुम्हालाच कळत नाही. स्वतःचे विचार भक्कम असावे लागतात, त्याप्रमाणे कृती करावी लागते, कष्ट घ्यावे लागतात. फक्त मोठं बोलून चालत नाही, अहोरात्र झटावं लागतं, काम करावं लागतं. ऑफिस जेव्हा माझं स्वतः चालू केलं, जेव्हा नोकरी सोडली मी, तेव्हा त्या ऑफिसमध्येच 2 वर्ष झोपत होतो. तिथंच नाश्ता करायचा, तिथंच कॉफी चहा करायचा, तिथंच काम करायचं. यश रात्रोरात मिळत नाही, काम करावं लागतं, कष्ट करावं लागतं. तुम्हाला शिक्षण घेतानाचा प्रवास सांगितला, पण 2009 साली जेव्हा इथून मुंबईत गेलो त्याच्या आधीची एक गोष्ट सांगतो. मी वयाच्या 15 वर्षापासून काम करतो. मी वयाच्या 15 वर्षापासून आई वडिलांच्याकडून 1 रुपया घेतला नाही आज तारीख. पूर्वी आमच्या गावी चांदी कामासाठी एक्सरे फिल्म माहिती असतील, एक्सरे काढता तुम्ही, ते एक्सरे फिल्म जे वेस्ट गेलेले असतात, स्क्रॅप असतात, त्यामध्ये चांदी असते. तर त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन ते एक्सरे फिल्म गोळा करायचं काम करायचं. दिवसभर एक्सरे फिल्म गोळा करायचे, 2 बॅग असायच्या. एक सेकंड हँड गाडी घेतलेली होती, गाडी कितीला घेतलेली होती? 4000 ला. म्हणजे ती गाडी काय असेल, काय लायटिंग असेल विचार करा, टू व्हीलर. मग गावातला मित्र घ्यायचा आणि माझ्या बाजूला 2 कॅन असायचे. आणि ही गोष्ट कधीची आहे? LLB-च्या 4-5व्या वर्षाला असताना, वकिली शिक्षण घ्यायच्या आधी घेत असताना हा प्रवास. 2 कॅन बाजूला, 2 पिशव्या घेऊन सकाळी बाहेर पडायचं. ते एक्सरेचे स्क्रॅप गोळा करायचं. रात्री जाऊन संध्याकाळी सगळं पूर्ण झालं, स्क्रॅप गोळा झालं की मिरजेमधल्या एका व्यापाराला ते विकायचं. आणि रात्री यायला 11, पावणे 12 वाजायचे आणि आल्यानंतर जेवून मग पुन्हा अभ्यासाला बसायचं. माझं शिक्षण सांगताना आणि ऐकताना सुद्धा जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाहीये. खूप मोठा काही तीर मारलेला नाहीये, पण शून्यातनं कुठेतरी काहीतरी निर्माण केलं याचा अभिमान आहे. LLB नंतर LLM केलं, CS केलं, 4 डिग्र्या घेतल्या. त्या 4 डिग्र्या घेण्याच्या आधी काय तप केला तो माझं मला माहिती आहे. नंतर एका मित्राला विचारलं, तो टाटा सुमो गाडी घेऊन, त्याने टाटा सुमो बघायला घेतलं. ते टाटा सुमो गाडी बघितली, म्हणलं याला भाड्याला लावली तर किती मिळतात? मला 15,000 तरी महिन्याला मिळतात. मग आम्ही सेकंड हँड टाटा सुमो घेतली. घरातला आईचे दागिने मोडले आणि LLBचं शेवटचं वर्ष होईपर्यंत मी त्या गाडीवरती भाडी मारत होतो, ड्रायव्हिंगचा धंदा करत होतो. कष्ट खाल्ल्याशिवाय तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाता येत नाही. बिझनेस करायचा आहे, आयुष्यात पुढे सक्सेसफुल व्हायचं आहे, तर पहिला लीडरशिप कशी अचीव करायची ते पहिला शिका. आज इथे बरेचसे लोक व्यवसायात असतील, तुम्ही व्यवसाय करणार असाल, पण स्वतः पहिला लीडर असणं गरजेचं आहे. लीडर म्हणजे काय? तर आपण स्वतः ओनरशिप, जेव्हा एखाद्या व्यवसायाची ओनरशिप आपण घेतो किंवा आपण एखादा व्यवसाय चालू करतो, तेव्हा सगळी कामं आपणच करत असतो. त्याचं शटर उघडण्यापासून, झाडू मारण्यापासून, तिथलं त्याचे बिलिंग, सेल, परचेस सगळं स्वतःच करतोय. स्वतः पहिला फ्री व्हायला शिका. व्यवसाय करायचा असेल ना तर स्वतः फ्री होणं गरजेचं आहे. आम्ही जेव्हा व्यावसायिक कन्सल्टन्सी, बिझनेस कन्सल्टन्सी जेव्हा सांगतो, तेव्हा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीनं पहिला स्वतः फ्री झालं पाहिजे. फ्री म्हणजे काय? कामधंदा बंद झालाय का? नाही. सिस्टीम आहे आमची, सिस्टीम डेव्हलप केली पाहिजे. सिस्टीम डेव्हलपमेंट करणं म्हणजे काय? तर तुमची टीम डेव्हलप झाली पाहिजे. टीम डेव्हलप करणे म्हणजे काय? स्टाफ घेणे का? तर स्टाफ घेणे हा तर पहिला टप्पा झाला, पण ज्यांच्यावर तुम्ही व्यावसायिक विश्वास ठेवू शकता अशी एक चांगली खंबीर टीम करणं गरजेचं आहे.
जेव्हा तुम्ही टीम डेव्हलप करत असता तेव्हा तुम्हाला त्या 100 लोकांच्या कॅपॅसिटी प्रमाणे वागायला लागतं. जेव्हा तुम्ही स्वतःची कॅपॅसिटी वापरता तेव्हा तुम्ही स्वतःपुरतच फक्त जगत असता. जर तुम्हाला वेळ नसेल आयुष्यामध्ये काम करत असताना, व्यवसाय करत असताना किंवा कुठली गोष्ट करत असताना, तेव्हा समजून जावा की तुम्ही तो व्यवसाय चालवत नाही, तो व्यवसाय तुम्हाला चालवावा लागेल. त्यामुळे पहिला व्यवसाय करायचा असेल, व्यवसाय मोठा करायचा असेल, आपल्याला स्वतः फ्री राहणं गरजेचं आहे, टीम डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि ती टीम डेव्हलप करत असताना त्यांना पहिलं मोठं करणं गरजेचं आहे. आज आपण एखादा व्यवसाय चालू करतो आणि एक माणूस कामाला ठेवायचं म्हटलं की मला त्याचा पगार परवडत नाही. पगार द्यायची जर पात्रता नसेल तर व्यवसायात पडूच नका. लक्षात घ्या, व्यवसाय उभा करत असताना आपल्याला खंबीर पाऊल उचलावं लागतात, लिडरशिप तयार करावं लागते, टीम बिल्डअप करावं लागते. त्यात तुम्ही कुठेही जा जगात तर तुमच्या पश्चात तो व्यवसाय चालला पाहिजे, सिस्टीम डेव्हलप केली पाहिजे. त्याचा बिझनेस ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांनी प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण इथं आता तुम्ही सकाळी किती वाजता उठता? मॉर्निंगला 5 वाजता उठता. गजर किती लावताय? 5. गजर किती जणांच्याकडे आहेत? मोबाईल मध्ये असतील ना अलार्म? शिक्षक अच्छा, म्हणजे बसताना तुमच्या इकडे गजर शिक्षकच आहे. आयुष्यामध्ये गजर आणि अलार्मचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. आपण गजर किती लावतो? 5 ला उठायचं आहे तर त्याच्या आधी आमच्याकडे 3 गजर लागलेले असतात. एक 4:30चा असतो, एक 4:45चा असतो आणि एक 5चा असतो. एक 4:30चा वाजला की ते वाजत राहते मग त्यानंतर डोळे उघडायचे, परत त्याला स्नूज वर टाकायचे. मग ते स्नूजला पण एक सिस्टीम असते, एव्हरी 5 मिनिट्स. मग ते 4:30चा 4:35ला पुन्हा वाजतो. परत उठायचं बंद करायचं, परत 4:35, 4:40, 4:45. इथे आम्ही म्हणतो आम्ही आयुष्यात करोडामध्ये पैसे कमवणार, 100 कोटीची कंपनी उभा करणार, 500 कोटीची कंपनी उभा करणार. ज्यावेळी तुम्ही ते स्नूज बटन दाबत असता ना त्यावेळी तुम्ही मनाने पहिल्यांदाच सकाळीच खाल्लेलं असतं. ते सांगत असते तुझी लायकी नाही तर मलाच कशाला लावणार, तुझी लायकी नाही आहे, तुला उठायची लायकी तुमचं सबकॉन्शियस माइंड इतकं स्ट्रॉंग आहे की तुम्हाला कधीतरी तुम्ही असं तुम्हाला अनुभव आला असेल की कुठल्या तरी गावाला जायचं आहे, कुठेतरी पहाटे लवकर जायचं आहे, तेव्हा 3 वाजता उठायचं आहे आणि 4 वाजता आपली काही बस ट्रेन काहीतरी असेल पहाटे 5 वाजता. तेव्हा बघा तुम्हाला गजर लावण्याची गरज लागत नाही, ऑटोमॅटिक जाग येते. असं आलंय कुणाला अनुभव आलाय? 100% आला सगळ्यांना येतोय. दॅट इज युअर सबकॉन्शियस माइंड. तुम्ही आज संध्याकाळी जाऊन झोपायच्या आधी 10 वेळा स्वतःला सांगा मला 4 वाजता उठायचं. बघा 4ला जाग येते. तुमचं शरीर हे एक प्रकारचं घड्याळ आहे हे तुम्हाला माहित नाही. तुम्हाला खरोखर गजर लावण्याची गरज नाही आहे. तुम्ही आज जाऊन प्रयोग करा. मोबाईल मध्ये गजर लावू नका. फक्त झोपायच्या आधी 10 वेळा स्वतःला म्हणायचं मला पहाटे 4 वाजता उठायचं, कुणाला 5ला उठायचं तर 5ला उठायचं. ते सबकॉन्शियस माइंड आहे ना, तुम्हाला तुमच्या बॉडीला एकदा तुम्ही ते इंट्युशन दिला की तुम्हाला त्यावेळी जाग येणार म्हणजे येणार. आणि हे इतकं चमत्कारिक आहे की बरोबर त्याच स्पॉट 4ला म्हणजे 4लाच येते. विचार करून बघा, तुम्ही प्रयोग करा. आपल्या माइंड मध्ये बॉडीमध्ये एक प्रकारचं इंटरनल क्लॉक इन्स्टॉल केलेला आहे, ते आपल्याला माहित नाही. तुम्हाला काय मिळते, काय सुख मिळते ते 2 तास त्यांनी एक्स्ट्रा झोपण्यामध्ये. आयुष्यामध्ये प्रगतीच करायची आहे. 10ला उठून ऑफिसला जाऊन 11ला उठून ऑफिसला जाऊन तुम्हाला वाटते का तुमची 100 कोटी 500 कोटीची कंपनी उभा राहील? तुम्हाला वाटते का मी आयुष्यात पुढे जाईल? ते स्नूज बटन दाबून स्वतःची लायकी कमी करून घेणार.
काय मजा आहे का? नसेल जमत तर करत जाऊ नका. ज्या दिवशी जमेल, ज्या दिवशी वाटेल मला करायचं आहे त्या दिवशी करा. बरोबर आहे ना? आज जाऊन सगळ्यांनी ट्राय करा. संध्याकाळी 10 वेळा किमान स्वतःला सांगायचं मला पहाटे 4-5 ला ज्यावेळी उठायचं आहे ते स्वतःला सांगा. तुम्हाला नाही झालेलं तर मला माझा नंबर देऊन जातो, मला फोन करून विचारू शकता 5 वाजता. तर लक्षात घ्या, स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. संघर्ष हा आपल्या गरिबीतून आपल्याला आयुष्यामध्ये शिक्षण देण्यासाठी, आपल्याला मोठं करण्यासाठी येतो आणि त्यातूनच आपण पुढे जाऊन आयुष्यामध्ये मोठं होतो. माझा जीवन प्रवास हा विषय यासाठी घेतला की कुठेतरी त्याचा उपयोग तुम्हाला व्हावा आयुष्यामध्ये. तुम्हालाही कुठेतरी त्या गोष्टी कुठेतरी कधीतरी तुमच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये महत्त्वाच्या वाटाव्यात. म्हणून मी माझ्या आयुष्यातले छोटेसे काही महत्त्वाचे क्षण होते ते सांगितले. एक अजून एक गोष्ट आहे की आयुष्यामध्ये बरेचसे लोक ना अशी विचार करतात की आता माझं आयुष्य संपलं, मला इतकं देवानं खाली फेकून दिलेलं आहे, आता मी आयुष्यात परत काय उठू शकत नाही, सगळं संपलेलं आहे, पूर्ण आयुष्याची वाट लागली असं वाटतं. कधी कधी वाटतं ना असं, कधी कधी अशा काही गोष्टी होतात, वाटतात असं काहीतरी की आता आयुष्य संपलेलं आहे, पुन्हा आता मी उठू शकत नाही. पण तेव्हा तुमच्या आयुष्यातली खरी कॅपॅसिटी ते जागा करण्यासाठी आलेला असतो. तो जो क्षण असतो, तुम्हाला नेल्सन मंडेला माहिती आहे? नेल्सन मंडेला 27 वर्ष जेलमध्ये होते. जेव्हा ते जेलमधून बाहेर आले ना, 71व्या वर्षी ते त्या दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले होते. त्यांनी विचार केला का माझं वय वर्ष आता 71 आहे आणि मला 27 वर्ष मी तुरुंग भोगून आता मी परत राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. इथं माणसं पूर्वीच हरलेले आहेत, इथं माणसं लहान वयातच हरलेले आहेत. कर्नल सँडर्स ज्यांनी KFC चालू केली, काय वय होतं? वय वर्ष 65. लहानपणी आपल्याला असं सांगितलं जातं की तुझं वय लहान आहे, तू काही करू शकत नाही, जरा मोठा झाल्यानंतर बघू, आता काय करू नकोस, इथं जाशील पडशील, विहिरीत उडी मारू नकोस, बुडशील, असे काही जण सांगतात ना. काही जणांचे आई वडील असतात बघा, काहीच करू देत नाही त्या मुलीला, नंतर ते हात पाय नसलेला असं आदवल्यासारखं होऊन जातं मुलीला. आत्ताची पिढी बघितला तर लहान मुलांना बिस्लरी शिवाय पाणी पाजत नाही. काय गरज आहे? त्याला खऱ्या निसर्गाची ओळखच करून देत नाही तुम्ही. हॉटेलमध्ये गेलं, घरात गेलं, कुठे गेलं तर इतकं नाजूक बघायचं, त्या मुलांना इतकं नाजूक ट्रीटमेंट द्यायची. बिस्लरीच्या पाण्याच्या बाटल्या मागवायच्या. त्या बिस्लरीच्या पाण्याच्या बाटल्या पिऊनच तुमची इम्युनिटी सिस्टीम इतकी वीक होऊन जाते की बाहेरचं कधी एखाद्या वेळेला प्यायला लागलं ना, डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं. जुलाब झाले, फूड पॉइझनिंग झालं, त्याला जबाबदार कोण आहे? आम्ही जायला. लहान वयामध्ये आपण यश मिळवू शकत नाही, आपण मोठं झाल्यानंतरच सगळ्या गोष्टी करू शकतो हा मनातून संकल्प किंवा विचार काढून टाका. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जेव्हा पहिल्यांदा आयुष्यात जिंकला तेव्हा त्यांचं वय वर्ष होतं 16. सगळ्यात कमी वयात नोबेल पुरस्कार मिळाला. मला माहिती आहे ना, लहान मुलगी, जगातील सर्वात कमी वयात नोबेल पुरस्कार मिळवणारी मुलगी. नीरज चोप्रा गोल्ड मेडल मिळाले, वय वर्ष 23. बरेचसे उदाहरण आहेत आपल्या आयुष्यामध्ये. स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये जाऊन भाषण दिलं, वय वर्ष 29. भगतसिंग देशासाठी शहीद झाले, वय वर्ष 23. आपण काय करतोय? आपल्याला वाटतं आपण काहीतरी महान कार्य केले. महावीर नावाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? भगवान महावीरांचं नाव काय होतं? वर्धमान. त्यांना महावीर का म्हणतात? त्यांचं कार्य मोठं आहे म्हणून त्यांचं नाव महावीर पडलं.
आपल्याला एखाद्याचं चांगलं करता येत नाही तर वाईट सांगू पण नका. आपण जे निगेटिव्ह विचार जे आणतो ना सारखं सगळं मनामध्ये, तेही बोलायचं बंद करा निदान. भगवान महावीरांचे जे लहानपणीचे म्हणजे भगवान महावीर जेव्हा जन्माला आले तेव्हा एक दासीने राजा सिद्धार्थांना ती माहिती दिली. भगवान महावीरांचा जन्म जेव्हा झाला तेव्हा ती सुखद बातमी ऐकून त्या दासीनं मधून मुक्त केलं. आपण काय सांगतो त्याचा दुसऱ्याच्या मनावर काय परिणाम होतो याचाही विचार तितकाच खरा आहे. तुम्हाला आयुष्यात काहीतरी मिळवायचं आहे तर पॉझिटिव्ह करा, पॉझिटिव्ह विचार करा, सकारात्मक विचार करा. नकारात्मक माणसं असतील तर डिलीट करून टाका, काढून टाका, त्यांना आयुष्यातून रिमूव्ह करून टाका. 100 लोक असण्यापेक्षा 2, 4, 5 लोक असलेली परवडतील, पण ज्यांच्या संगतीने तुम्ही आयुष्यामध्ये मोठं होऊ शकता अशी माणसं आजूबाजूला बाळगा. आयुष्यामध्ये हार मानणे किंवा एखादं काहीतरी झालं, ब्रेकअप झालं किंवा अशा काहीतरी गोष्टी झाल्या किंवा एखादी मुलगी मला आवडत होती पण तिने मला नकार दिला म्हणून हताश होऊन जाऊ नका. इतकं काम करा की तुम्हाला त्या मुलीच्या मागे लागण्याची गरज लागू नये, तर त्या मुलीचा बाप तुमच्या घरातून उभारला पाहिजे. स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. मी कोण मोठा तत्ववेत्ता नाहीये किंवा धार्मिक संरक्षण देणारा माणूस नाही आहे. असं तुमच्यापैकी एक सामान्य माणूस आहे. फक्त माझ्या आयुष्यातले काही जे महत्त्वाचे क्षण होते तुम्हाला सांगायला आलो होतो. या ठिकाणी पल्लवी मॅडमांनी मला सांगितलं तुम्ही तुमचे थोडेफार काही अनुभव असतील ते सांगा. तर थोडेफार जितकं काय मला सांगता येईल तितकं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातून ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतील ते घ्या आणि ह्या जागे व्हा. नकारात्मक आयुष्यातील गोष्टी काढून यशस्वी व्हा, इतकं सांगेन. धन्यवाद.